नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला महाराष्ट्रातील आणि नव्हे संपूर्ण भारतामधील एक सुंदर असं कृषी प्रदर्शन बघायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बारामती शहराच्या लगत दक्षिण बाजूला असलेलं हे कृषक कृषी प्रदर्शन आज आपण बघायला निघालो आहोत. शेतकऱ्याच्या सर्वांगीण उन्नतीला लक्षात घेऊन या संपूर्ण प्रदर्शनाची आयोजनाची तयारी झालेली आहे. चला तर कृषी विज्ञान केंद्र KVK बारामतीच्या कृषी प्रदर्शन 2024मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी संपन्न कसा झाला पाहिजे यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्याद्वारे केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांना आणि नामवंत शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादनामधल्या वाढीबद्दलचे वेगवेगळे रोपं, त्यानंतर त्यांची प्रक्रिया, त्यांचं तंत्रज्ञान हे या प्रदर्शनामध्ये आहे. याचा जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला फायदा होईल आणि तो शेतकरी आपल्या कर्जात राहणार नाही, उत्पन्न त्याचं वाढू शकेल आणि प्रत्येक शेतकरी संपन्न झाला पाहिजे यासाठी आजची ही व्हिडिओ मालिका सुरू. यावर्षीच्या कृषी विषयक प्रदर्शनाची वैशिष्ट्ये जर आपण बघायची ठरवली तर उद्यासाठी किंवा भविष्यातील शेती कशी असावी यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून वेगवेगळ्या शेतीचे स्टॉल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. शेतीविषयक माहितीचे उत्तम पद्धतीचे फुलांची उत्पादनं, नवीन नवीन फुलं आपल्याकडे ताब्यात घेणं आणि त्यासोबत त्याला वाढवणं, त्याला दीर्घकाळ टिकून चांगला पैसा मिळवणं हेही त्याच्यामध्ये बघण्यात आलेलं आहे. फुलांबरोबरच पिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा मग कडधान्य पीक असेल, इतर सर्व प्रकारची पिकं असतील यावरही याच्यामध्ये खास करून ध्यान देण्यात आलेलं आहे. तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत असतानाच आवश्यक असलेलं सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरच्या वेगवेगळ्या प्रयोगांना आपणाला या प्रदर्शनामध्ये बघता येते. त्यासोबतच म्हणजेच जसं तंत्रज्ञान त्यांनी बघितले त्याच पद्धतीनं तांत्रिक शेतीच्या बाबतीमध्ये नवीन नवीन यंत्रसामुग्री आज बाजारामध्ये जी उपलब्ध होती आहे कारखान्याकडनं ती पण तिथे ठेवण्यात आलेली आहे. मग ऊस शेती असणाऱ्यासाठी ऊस कटई यंत्राबरोबरच तिथं असलेल्या पाचटाला संकलित करणारं, त्यांना गठ्ठे बांधणारं यंत्र असेल किंवा त्यासोबतच उत्तम शेतीसाठी खोलवर पेरणी करणं आणि मग यांत्रिक पेरणीसाठी विविध प्रकारच्या बियाण्याला नेमकं कुठपर्यंत लावता येतं याबद्दलचे त्यांचं तंत्रज्ञान असेल. विविध प्रकारचे फवारे मग यांत्रिक असतील, पेट्रोलवरचे असतील खास करून यांचा वापर आणि मग ते कसं करता येईल या संदर्भातलं सुद्धा प्रात्यक्षिक तिथं होतंच. बियाण्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल या संदर्भातले सुद्धा यंत्रसामुग्री या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला मिळते. स्वरांजली बारामती कृषी विज्ञान केंद्राची विद्यार्थिनी आहे. मी निशिगंध या प्लॉटवर काम करते. तुम्हाला निशिगंध हे तुमच्यासाठी लावणं गरजेचं आहे कारण तुम्हाला ह्यातून उत्पादन हे जास्त मिळतं. 7 ते 8 टन कमीत कमी तुम्हाला प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकतं यामधून. ह्याच्यामध्ये कीड शक्यतो थ्रिप्स नावाची आणि रूट स्टॉक नावाची एक कीड आहे ती येऊ शकते. ह्याचं उत्पादन जास्त प्रमाणात भेटू शकतं तुम्हाला. ह्याच्यामध्ये आम्ही ही लावलेली व्हरायटी आहे ही लावलेली व्हरायटी ही प्रज्वल ही व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये सिंगल, डबल, सिंगल अशा व्हरायटी आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही सिंगल ही लावू शकता किंवा डबल ही लावू शकता. हे तुम्ही अत्तरसाठी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा प्रोडक्शन करू शकता, म्हणजे एक्सपोर्ट करू शकता आणि आपल्या देशातही हार वगैरे फूल वगैरे तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आजच्या या चित्रफितीमध्ये जाणीवपूर्वक मी तुम्हाला फुलांवरच्या सगळ्या माहितीची फिल्म दाखवतो आहे. त्याचं कारण असं आहे, फुलांना आता दुर्लक्षित करून जमणार नाही. फुलं बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला गर्भश्रीमंत करू शकतात, तशी रोजीरोटी फिक्स करू शकतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि फुलापासून सुद्धा वेगवेगळी उत्पादनंही घेता येतात. मग सर्व प्रकारची वेगवेगळी जर सह उत्पादनं घेता येत असतील आणि चांगला पैसा मिळवता येत असेल तर फुलं निव्वळ छोटा भाग आहे अशा शेतीचा समजून जमणार नाही, तर फुलांमधून शेतकरी संपन्न होऊ शकतो. आता पुढील माहिती आपण ऐकूया. आपण बघत आहोत हे कृषी 2024. याच्यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञान आहेत, शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याचा विचार केला आहे. सर्व बाजूने प्रत्येक गोष्टीत वेगळ्या काय काय करता येईल हे सांगितलेलं गेलेलं आहे. याच्यानंतर फिशरीज आहे, डॉग शो, हॉर्स शो, गायांचा आहे, म्हशींचा आहे, पशुपालन व्यवसाय कसं करता येईल, आपण उत्पन्न कसं वाढवू शकतो आपण कमी खर्चामध्ये हे सांगितलेलं आहे. याचा अर्थच असा आहे की आता प्रदर्शन म्हणजे फक्त रंजक राहिलेली नाही. प्रदर्शनामधून
जी वर्षभर इतर ठिकाणी आपण माहिती मिळवू शकत नाही ती माहिती आपल्याला बघायला मिळते, प्रत्यक्षित प्रात्यक्षिकं बघायला मिळतात। आणि शेती क्षेत्रामध्ये जागतिक क्षेत्रावर जे वेगवेगळ्या प्रश्नावर काम चालू आहे ते पण आपल्याला समजणं अपेक्षित आहे। म्हणून कृषी विज्ञान प्रदर्शनं किंवा कृषी प्रदर्शनं हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहेत। आता यानंतर आपण पुढच्या प्रयोगाचे शेतकऱ्याने पाण्याची बचत कशी करावी यासाठीचे अनेक डेमो आपल्याला या केविकच्या प्रदर्शनात दिले आहेत। जसे की शेततळी बांधली पाहिजे, ठिबक जास्तीत जास्त ड्रिप इरिगेशनचा वापर केला पाहिजे, पाटाने पाणी देणे कमी केले पाहिजे कारण आपल्याकडे आधीच पाण्याची खूप कमतरता आहे। तर ठिबक सिंचनाने पाणी देण्याचे फायदे असे की पाणी पिकाच्या पूर्ण मुळापर्यंत जातं आणि पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते। आणि तसेच स्प्रिंकलरचा इरिगेशनचा वापर केल्यामुळे पाण्याची बचत होते। आणि जे काही पाणी आपण देतो ते जमिनीत दुसरीकडे न जाता फक्त पिकांच्या मुळापर्यंत कसं पोचलं पाहिजे यातही अनेक डेमो आणि याच्याविषयीचे अनेक डिव्हाइसेस इथे प्रदर्शनात मांडले आहेत, त्याचाही शेतकरी फायदा घेऊ शकतात। किरण काटकर आहे आणि मी ॲग्रिकल्चर कॉलेजला आहे। तर शेतकऱ्यांनी बचत करण्यासाठी पहिलं तर CCT कल्टिवेट केलं पाहिजे, त्याचं प्रॅक्टिसेस शिकले पाहिजेत। KVKमध्ये हे सगळं शिकवलेलं जातं। वरतून अँटी ट्रान्सपरन्स आपण यूज करू शकतो जेणेकरून ट्रान्सपिरेशन झाडांमधून खूप कमी होतं। डॅम्सचा वापर जास्त केला पाहिजे। शेततळं हे खूप मोठं एक पाणी साठवण्याचा एक मार्ग आहे। म्हणजेच माती परीक्षणापासून सुरुवात झालेले या कृषी प्रदर्शनामध्ये आता पाण्याची बचत कशी करावी, विविध प्रकारची पिकं कशी घ्यावीत, ही पिकं घेत असताना त्यासाठी लागणारे बीज कोणत्या पद्धतीचं असावं, त्यावर कोणती प्रक्रिया करावी, ते कोणत्या पद्धतीनं पेरलं पाहिजे, त्याची उगवण कशी होईल, खात्रीशीर उगवण होण्यासाठी त्याला लागणाऱ्या योग्य खतांच्या मात्रा कुठल्या पद्धतीने द्यायच्या आहेत। खास करून नैसर्गिक शेतीवर यावर्षीच्या या प्रदर्शनाचा भार होता। नैसर्गिक शेतीमुळं रासायनिक खतांपासून आपण दूर जाऊ शकतो। रासायनिक द्रव्य असलेली फवारणी केल्यामुळं सुद्धा अनेकदा त्या अन्नावर अशा पद्धतीचे विषारी द्रव्य जातात आणि प्रत्यक्ष आपल्या पोटामध्ये उतरतात। वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची त्यामुळं सुरुवात होते आहे। आणि एवढंच काय तर कॅन्सरसारखा मोठा आजारसुद्धा अशा या विषारी द्रव्याच्या वापरामुळे होत असतो, ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। म्हणजेच कमी खर्चामध्ये उत्तम शेती कशी करता येईल, शेती भरवशाची कशी करता येईल, पावसाचा अंदाज व्यक्त करणं, येणाऱ्या किडींचा अंदाज व्यक्त करणं, त्यापासून आपल्याला प्रतिरोध कसा करता येईल बघणं, पाण्याच्या थेंबाचा उपयोग करणं, उर्वरित असलेल्या पाण्याचा सुद्धा कसा उपयोग करता येईल बघणं, दर्जेदार फळं फुलं किंवा पालेभाज्या फळभाज्या यांची निर्मिती करणं, त्यांना योग्य पद्धतीची बाजारपेठ मिळवून देणं, अशा बाजारपेठेमध्ये हा माल जात असताना त्याची पॅकिंग कशी करावी याबद्दलसुद्धा खूप सुंदर माहिती प्रदर्शनात आहे। बऱ्याचदा शेतीमध्ये हमखास येणारं पीक म्हणजे ऊसावर सुद्धा कोणकोणत्या पद्धतीच्या औषधांची मात्रा वापरली किंवा नैसर्गिक पद्धतीने कसं ते करायचं ठरवलं तर उत्पन्नात किती वाढ होऊ शकते या संदर्भात सुद्धा ख्यातनाम शेतकऱ्यांना इथे निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्या शेतकऱ्यांनी सर्वाधिक कसं उत्पन्न घेतलं त्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। काही कंपन्यांनी त्यावर खास केलेले जे प्रयोग होते त्यामध्ये ऊस शेतीचा प्रयोग आता आपण नक्की ऐकूया। मी प्लांटो कृषी तंत्रमधून रमजान मुल्ला कराड भागातून बोलतोय। आज बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण प्लांटोचा हा प्लॉट डेमो प्लॉट म्हणून ऊसाचा घेतलेला आहे। 5 महिन्याचा हा ऊसाचा प्लॉट आहे। त्याच्यासाठी 5 महिन्याचा कमी कालावधीमध्ये एवढा मोठा ऊस येण्यासाठी हा प्लांटोचं फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये प्लांटो दाणेदार, प्लांटो ड्रीप, प्लांटो झायम याचे वापर करून हा प्लॉट अशा पद्धतीनं आलेला आहे। 5 महिन्याचा ऊस असताना याच्यामध्ये 12 ते 13 पेऱ्याची संख्या, कांड्याची संख्या झालेली आहे। फुटव्यांची संख्या 12 ते 13 आहे। त्याच्यामध्ये जे ऊस अवरेजसाठी जी आपल्याला संख्या लागणार आहे ती ह्याच्यामधून आपल्याला मिळून जाईल। या वर्षीच्या या कृषी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले होते। अनेक प्रयोगशील शेतकऱ्याबरोबर कृषी व्यवसायामध्ये उतरलेले व्यापारीसुद्धा त्याच्यामध्ये होते। शेतकऱ्यांची मुलं होती ज्यांना आधुनिक शेती करायची आहे त्यांनाही या प्रदर्शनामध्ये मोठा रस होता। शिवाय कृषी महाविद्यालयातले विद्यार्थी आणि जैवतंत्रज्ञान शिकणारी लोक ही सुद्धा यामध्ये सम्मिलित होती। म्हणजे आज भारतामध्ये
90% जास्त लोक हे शेती किंवा शेतीपूरक कामामध्ये स्वतः गुंतलेले असतात. त्यांच्या दृष्टीनं कृषक हे प्रदर्शन म्हणजे खऱ्या अर्थानं लाख मोलाचं आहे. कृषकमध्ये आलं, वेगवेगळी माहिती घेतली तर पुढच्या काही दिवसामध्ये या क्षेत्रामध्ये होणाऱ्या उलाढालीचा बराच अंदाज त्यांना येतो. त्यामुळे ही मंडळी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात येत असते. इथं आल्यानंतर आधुनिक यंत्रसामुग्रीमध्ये, ट्रॅक्टरमध्ये कोणकोणते बदल झाले, त्यांच्या साईजेस, शिवाय त्यांना लावणारी उपकरणं या संदर्भामध्ये सुद्धा प्रात्यक्षिकं खूप चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आलेली होती. ट्रॅक्टरकडे जाणाऱ्याचा लोंढा मोठा होता, कारण आता शेतातनं बैल हद्दपार झाले तसं म्हणावं लागेल. आणि अशा वेळा मग शेती जर करायची असेल, कसायची असेल, तर त्यासाठी लागणारं जे यांत्रिक उपकरण आहे म्हणून ट्रॅक्टरकडे बघितलं जातं. मग ट्रॅक्टरच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी आपले स्वतःचे डेमो या ठिकाणी ठेवलेले होते आणि ते पण लोकांना या संदर्भातली माहिती दाखवत होते. त्यासोबत हे थकून आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर तिथं भीमथडीसारखी एक यात्रा तयार करण्यात आलेली होती. आणि मग बचत गटांच्या महिलांकडनं विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ ते विक्रीला लावले जात होते. ही सगळी मंडळी त्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत होती. आणि साधारण 111 एकरमध्ये पाहिलेल्या प्रदर्शनानंतर अत्यंत चांगलं गावरान पद्धतीचं मग साधं असेल किंवा समांश भोजन असेल याचा ते आस्वाद घेत होते. शिवाय फायर पानसारखं पान मुलं मुली यांचाही आस्वाद घेत होते. एक जळणारं पान खाण्याचा एक वेगळा आनंद मुलांना होता. औषधी पान, आईस्क्रीम पान, त्याबरोबरच विविध स्वादाची पानंसुद्धा त्या ठिकाणी सगळ्या दर्शकांसाठी उपलब्ध होती. अशा पद्धतीच्या या प्रदर्शनामध्ये सगळ्यांना आपल्याला हव्या त्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याचा आनंद घेता येत होता. मग आईस्क्रीम असेल, वेगवेगळ्या पद्धतीची पेय असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ असतील, यांची मोठी रेलचेल या प्रदर्शनामध्ये दिसून आली. खास करून ग्रामीण भागातल्या आणि परंपरागत काम करणाऱ्या लोकांनीसुद्धा आपले छोटे मोठे स्टॉल या ठिकाणी मांडले होते. त्याच्यामुळं एखादी वस्तू घरात घ्यायची राहिली असेल तर प्रदर्शन बघून जात असताना या मंडळी याकडच्या अनेक तयार केलेल्या वस्तूंना खरेदी करून घेऊन जात असताना आपण बघितलं. म्हणजेच कृषक प्रदर्शनामध्ये उत्तम फळं, फुलं, फळभाज्या यांना कसं पिकवावं, यांना कसं लावावं याचं मार्गदर्शन तर होतंच, पण कोल्ड स्टोरेज असेल, त्यासोबतच प्लास्टिक आच्छादन पद्धतीचे असलेले वेगवेगळ्या रोपवाटिका असतील किंवा सछिद्र कपड्याच्या रोपवाटिका असतील, त्यामध्ये तयार केलं जाणारं उत्पादनसुद्धा किती दर्जेदार आहे आणि होऊ शकतं हे दाखवणारे स्टॉल तिथं होते. एकाच झाडाला वरच्या बाजूला वांगी आणि टमाटे असणारं असं कलमीकरणाचा एक रोपसुद्धा तिथं ठेवण्यात आलेलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची अशी रोपं मार्गदर्शक म्हणून मांडण्यात आलेली होती. वेगवेगळ्या रंगीत भाज्या, वेगवेगळे फळभाज्या बघितल्यानंतर लोकांना त्याचा खूप चांगला मोह निर्माण होत होता. अशा पद्धतीचे उत्पादन आपल्या शेतात लावावं हा विचार करीत करीत शेतकरी हळूहळू वेगवेगळ्या प्लॉट्सना पुढं बघत जात होता. 1 किंवा 2 एकरमध्ये जे करता येत नव्हतं ते तिथं साधारण 1-1 गुंठ्यामध्ये असे प्रयोग करण्यात आलेले होते. म्हणजे कंपन्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. गेल्या 60 ते 90 दिवसामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना जिवंत प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आपला सगळा फौजफाटा तिथं लावून उत्तम पद्धतीचे उत्पादनं शेती तिथं सगळ्यांच्या समोर मांडलेली होती. बाहेर आलं तर जिवंत आणि खास करून जुन्या बीज विक्रीची सुद्धा स्टॉल्स तिथं होती. शेतीमध्ये जिथं पाणी आहे त्या पाण्यामध्ये जर मासे पाळले गेले तर त्याच्यापासून शेतकऱ्याला उत्तम पद्धतीचं खतयुक्त पाणीसुद्धा मिळू शकतं आणि त्याचा नेमका कुठं उपयोग करावा यावरही इथं काही स्टॉल्स होते. नमस्कार मित्रांनो, आता आपण कृषी प्रदर्शन बारामती येथे असू. बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत. याच ठिकाणी शेतकरी समृद्धीचे वेगळे प्रयोग आणि राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष उत्पादनं हेही आपल्याला या काळामध्ये पाहायला मिळालं. चला तर आपण जाऊ. बायोगॅस निर्मितीचे शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग झाले. यावेळा प्लास्टिक राखीपासून वेस्टेज जमा करून बायोगॅस कसं तयार करता येईल याबद्दलचे सुद्धा चांगली उत्पादनं या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली होती. त्याच पद्धतीनं देशी कोंबड्या आणि मग त्यांच्यातल्या उत्कृष्ट जाती किंवा उत्कृष्ट नगसुद्धा सगळ्यांना बघायला ठेवण्यात आलेले होते. देशी गाई, म्हशी, बैल हे होते. काही सुंदर सुंदर बैलांना पुरस्कार दिले गेले ते पण आपल्याला बघता आलं पाहिजे आणि म्हणून प्रदर्शनात जाणं हे अपेक्षित आहे. अत्यंत सुंदर बैलजोड्या सगळ्यांचं लक्ष आकर्षित करून घेत होत्या.
शेतकऱ्यांना कोणतीही गोष्ट आपल्या मनात आणि डोळ्यात कसं साठवावं आणि किती साठवता येईल याबद्दलची उत्सुकता होती. सगळेजण त्या ठिकाणी विविध प्रकारच्या स्टॉलला भेट देऊन हे मला कसं समजेल या अपेक्षेनं तिथं अनेक प्रश्न विचारत होते. खरं तर शेतकरी एवढा चौकस झाला आणि एवढा चोखंदळ झाला तर निश्चितपणे त्याचा शेतीवर खूप दूरगाम्याने चांगला परिणाम होणार आहे. आणि म्हणूनच अशी प्रदर्शनं ज्ञानाची भांडार आहेत असं म्हटलं तरी चालते. शिवाय या प्रदर्शनामधून जे यंत्रसामुग्री मांडण्यात आलेली आहे ती यंत्रसामुग्रीसुद्धा यावेळेला खूप सवलतीच्या दरामध्ये लोकांना विक्री करता येईल शेतकऱ्यांना यासाठी कंपन्यांनी कंबर कसलेली होती. नवरदेव नावाच्या एका सिनेमाची सुद्धा जाहिरात आणि त्या ठिकाणी तो सिनेमा कसा लोकांना आकर्षित करून घेता येईल याबद्दलही तिथे स्टॉल होता. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉलही त्या ठिकाणी उपलब्ध होते. म्हणजे तुम्ही बाहेर फिरून आलात तर तुम्हाला हे सगळं काही पाहता येत होतं, चाखता येत होतं. त्यासोबतच असे सगळे आनंदाचे क्षण घेऊन आपण आपल्या गावाकडे गेलो तर उद्याची भविष्यातील शेती निश्चित चांगली होणार आहे.